झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पांझराकान साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याची चर्चा, मात्र तांत्रिक बाबी स्पष्टपणे जनतेसमोर मांडाव्यात, माजी उपसरपंच धनंजय अहिरराव यांची मागणी। साक्री तालुक्यातील पांझराकान कारखान्याचे हस्तांतरण की ताबा देणार हे तालुक्यातील जनतेसमोर स्पष्ट व्हावे। हा केवळ निवडणुकीचा जुमला ठरू नये अशी अपेक्षा धाडणे ग्रामपंचायतीचे सदस्य तथा माजी उपसरपंच धनंजय अहिरराव यांनी व्यक्त केली आहे। शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। साक्री तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया 25 वर्षांनंतर कार्यान्वित झाली आहे। ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि त्यांच्या परिवाराने चळवळीत राहून आजवर हा प्रकल्प सुरक्षित राखून ठेवलाय। त्यामुळे आता तो सुरू होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत। कारखाना सुरू झाल्यास तालुक्याला गतवैभव प्राप्त होईल हे खरे, मात्र कारखान्याचे हस्तांतरण की ताबा या दोन्ही बाबी तांत्रिकदृष्ट्या भिन्न असल्याचं शिखर बँकेकडून सांगण्यात येतंय। त्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण होतोय। सध्या कारखाना सुरू होणार असल्याच्या चर्चा तालुक्यात होत असल्या तरी यातील तांत्रिक बाबी मात्र सफाईदारपणे टाळल्या जात आहेत। या संदर्भात धनंजय अहिरराव म्हणाले, आमचे कामगार नेते अशोक दादा आणि तरुण सगळ्यांचं मला पण चांगलं सहकार्य लागतं आहे की त्यांनी पण हीच भूमिका मांडलेली आहे की पूर्ण पैसे भरल्याशिवाय, आम्ही पण तेच पत्र दिलेलं आहे, पूर्ण पैसे भरल्याशिवाय आम्ही काही ताबा मिळू देणार नाही। हस्तांतरण हे जरी गुमराही असतं, काहीतरी शब्दाचा कायदेशीर शब्दाचा वापर करून ते तालुक्याला दिशाभूल करायचं असेल, परंतु आम्ही सुद्धा ते पण माझ्या मताशी सहमत आहे। 29 कोटी भरल्याशिवाय, कामगारांचा ठराव करार झाल्याशिवाय आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत। कोणतीही निवडणूक आली की कारखान्याबाबत भाषणबाजी होते, कारखाना सुरू होणार असल्याची चर्चा होते। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत। आताही हा केवळ निवडणुकीचा जुमला आहे का, असा सवालही धनंजय अहिरराव यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे जे सत्य असेल ते जनतेसमोर स्पष्ट व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे। प्रतिनिधी निलेश सावळे, झेप मराठी, साक्री। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।